good morning and last day of South India Odyssey. आता लास्ट टाइम तिथे आले होतो ना शिवा लॉज, तिथेच आलेलो मी. डिलक्स रूम घेतलं कारण दुसरं काय ऑप्शन नव्हतं. अँड इट्स ऑलमोस्ट 7:11. 7चं टार्गेट ठेवलेलं, पण इट्स ओके. अभी तिथे काय करणार आता, दुसरं काही पर्याय नाही आहे. काल रात्री याच्या मागेच जेवलो, एवढं खास जेवण नव्हतं. ओके, आता म्हणजे जे भेटलं ते खाल्लं. अरे यार नाही होतं, टच पण नाही होतं. सो इट वॉज व्हेरी कन्व्हिनियंट बिकॉज आताच NH48लाच ते कनेक्टेड होतं. सो आय थॉट की जास्त काय झंझट नको याच्यामध्ये. हो, अँड यू आर गुड टू गो नाव. पुणे आहे 685 किलोमीटर्स अँड पुणे एवढं वेळ म्हणजे ऑलमोस्ट किती लागेल तिथे. त्याच्या मॅपची काय गरज नाही आहे बिकॉज आय नो द रूट. बट हे कसं आहे की ट्रॅफिक विफिकचं पोझिशनसाठी आहे, तर मे बी जर जमलं तर करेन, नाही तर मग बंदच करून टाकेन. बेळगाव इज 346 किलोमीटर्स. भाई पूर्ण हे पूर्ण धूक धूक झालं आहे पूर्ण. तेवढंच वाटतंय, थंड वाटतंय पण तेवढं हे पण वाटतंय. आता इथून 4 ते 5 किलोमीटरमध्ये एक रेस्टॉरंट असं दाखवत आहे, तर तिथे जरा नाश्ता इष्टा करून घेऊया. आणि मग आय गेस फ्यूल स्टॉप्सच असतील मोस्टली. 2 फ्यूल स्टॉप ते लागतील असं वाटते मला. ॲक्च्युली एकामध्ये पण होऊन जाईल, का प्रॉब्लेम नाही आहे. एक फ्यूल स्टॉपमध्ये होऊन जाईल, पण एक बेटर आहे की आपण थोडंसं पेट्रोल कन्झ्युम करूया ना. तरी म्हणजे थोडंसं पेट्रोल ठेवूया वाटून याच्यामध्ये, कट टू कट नको आला. हो, हार्डली 40 किलोमीटर झालेत आता, पण एकदम फटाफट केलं मी. फुल एकदम धुकं बुकं पूर्ण हे हॉस्पिट. आता हां, येताना मे बी हेच रूट लागलेलं मला. गोवा 404 किलोमीटर, चित्रदुर्ग 5 आलं म्हणजे चित्रदुर्ग. ते इथेच नाश्ता केलं, एक्स्ट्रीमली मीडियोकर, बट फूड का टेस्टी होते. आपलं तेच मेदूवडा, डिप, सांबार आणि कॉफी, छोटीशी पाण्याची बाटली, 80 रुपये बिल. म्हणजे अजून काय वाईट, बेस्ट थिंग त्याच्यामध्ये तरी. सो आता पेट पूजा झालं आहे. टँकची डोनर दांडी कमी आहेत, तर टँक टू टँकच करूया आपण, नॉट अ इश्यू. ओके, सो आता काय बोलायचं होतं. हां, बोलायचं होतं की आता या ट्रिपमध्ये बऱ्याच वेळा लास्ट टाईम तुम्ही ऐकलं असेल, तर तुम्ही हे पूर्ण सिरीज फॉलो केलं असेल करून. सो दिस इज बिकॉज काय की दिस इज माय लास्ट साऊथ इंडिया टूर. हे शेवटचं आहे ऑन अ बाईक. म्हणजे सी आय एम स्टार्टेड माय बायकिंग लाईफ आणि यूट्यूबमध्ये पण. तेव्हापासून मी साऊथ इंडियाचे जास्तीत जास्त ट्रिप केले. कारण कसं होतं की साऊथ इंडियामध्ये भरपूर वेळा आधी पण गेलेलो, म्हणजे बिफोर बिईंग अ बायकर लहानपणापासून तिथे गेलो. आमची कुलदेवी तिकडे आहे. मे बी जर तुम्ही मला फॉलो करत असेल तर तुम्हाला माहिती असेल की माझी कुलदेवी काय, याच्या पण लास्ट त्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकलेलो. सो हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि ते कसं होतं की इकडचं फूड आणि हे जरा कम्फर्टमध्ये होतं माझं. त्यासाठी कसं आहे की आणि हे इथे ॲक्सेसेबल जास्त चांगलं आहे. म्हणजे कसं सॅटर्डे संडे जरी असलं ना, तर तुम्ही ॲट द टिप म्हणजे सॅटर्डे संडे तुम्ही ॲट द टिप म्हणजे कन्याकुमारीपर्यंत पण जाऊ शकता तुम्ही, जर तुम्ही माझ्या घरातून निघाले तर, म्हणजे मुंबईपासून निघाले तर. सो इट वॉज सो नाईस अँड सो इझी टू रिच टाईप डेस्टिनेशन होतं. इव्हन चिकमंगळूर मी एका दिवसातच कंप्लीट केलेलं. सो दिस इज ऑल थिंग्स वॉज म्हणजे कसं की ह्या सगळ्या गोष्टी कम्फर्ट झोनमध्ये होते म्हणून हे इझिली करू शकलो. पण आता कसं आहे की आता एक सॅच्युरेशन लेवलपर्यंत माणूस आला आहे. सॅच्युरेशन म्हणजे की आता बरेच ऑलमोस्ट मोस्टली ठिकाणे जे मेन ठिकाणी होते माझ्या बकेट लिस्टमध्ये ते केले आहेत मी. आता इकडे रामेश्वरमचं ज्योतिर्लिंग होतं, ते 12 ज्योतिर्लिंगमधलं एक आहे, तेही झालं माझं. आणि साऊथमध्ये आता राहिलं आहे तसं श्रीशैलमचं राहिलं आहे, मंजुनाथ, मल्लिकार्जुन. ते मे बी करेन. ते ॲक्च्युली त्याचं वेगळंच टायमिंग मला बघायला लागेल त्याला, ते कधी करता येईल तसं. तर ते एक गोष्ट झालं. सो अशा सगळ्या गोष्टीत म्हणजे हळूहळू मी करत गेलो. हॉर्नेटवरती स्टार्ट केलेलं, मग हे सगळं ठेवलेलं. अजून गोकर्ण आणि हे सगळं आहे, पण गोकर्ण कसं आहे की फॅमिलीबरोबर आल्यापेक्षा बरोबर म्हणजे आलेलं चांगलं वाटतं. बाईकमध्ये येऊन गेलं तर आय डोंट थिंक सो की
देर आर नीड टू डू अगेन ऑन अ बाईक. तसं धनुषकोटी पण होतंच, पण आता आता एवढं म्हणजे कसं आहे की कोडायकॅनलपर्यंत आलेलो, धनुषकोटी आणि रामेश्वरम जास्त लांब नव्हतं, म्हणून बोललं की सर करून टाकूया. बिकॉज ते ह्याच्यामध्ये ज्योतिर्लिंगामध्ये आलेलं ते, कारण धनुषकोटी झालेलं माझं, हाऊस ऑफ कलाम नाही राहिलं, हाऊस ऑफ कलाम राहिलेलं, ते रामनाथन स्वामीचं मंदिर राहिलेलं. सो हे सगळ्या गोष्टी राहिलेले, म्हणून मग मी ह्याला याच्यामध्ये कन्सिडरेशनमध्ये ठेवलेलं. सो आता काय म्हणते का की आय एम डन विथ साऊथ इंडिया. आता आलो तर आलो, म्हणजे फॅमिलीबरोबर येईन किंवा दुसरं मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशनमध्ये येईन, मी मॉडमध्ये येईन, पण बाईकवरती आता सध्या येणार नाही मी. अँड दॅट्स वाय कसं आहे की हे रूट कसं, हे NH-40 किती वेळा तरी केलं आहे मी. म्हणजे पहिले जेव्हा फर्स्ट बँगलोर टू मुंबई अटेम्प्ट होतं तेव्हा केलेलं, नंतर मग ह्याच्यामध्ये नंतर पण दावणगिरी प्लस कूर्ग, चितमंगळूर, हे सगळं ते सगळं हळूहळू म्हणजे त्यामध्ये हे हायवेज खूप वेळा मी वापरलेलं. सो आता आय एम डन विथ दिस हायवे. आता कसं आहे की मला थोडंसं नॉर्थमध्ये जास्त लक्ष द्यायचं आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की नॉर्थमध्ये ॲक्सेसिबल जरा कमी आहे, कारण तिथे ॲटलिस्ट कुठे जरी जायचं असलं, म्हणजे जर उत्तराखंडवर जायचं असलं किंवा हिमाचलमध्ये जायचं असलं तर ॲटलिस्ट 3 दिवसच लागतात. आणि या तर मग तुम्ही राईड करून 3 दिवस जावा, नाहीतर मग तुम्ही ट्रान्सपोर्ट करा बाईक तिथे आणि तिथून बाईक घेऊन फिरा करून. बोथ वेज आर गुड. आय डोंट थिंक सो काय असा काय प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. पण ते तेव्हा आपण प्लॅन करूया, तेव्हा बघूया. आता नेक्स्ट ट्रिप काय असणार तर या तर ते श्रीशैलमचं असेल, हे मल्लिकार्जुन, पण त्याला पण ॲटलिस्ट 4 दिवस लागतात, कारण 2 दिवस जायला, 1 दिवस 5 दिवस लागतील. 2 दिवस जायला, 1 दिवस दर्शन करून मग दुसऱ्या बाकीच्या दिवशी परत यायला करून. मे बी एका दिवसात करू शकतो, पण आय एम नॉट फेमिलियर विथ दॅट सोलापूर हायवे, आणि ते हायवेमध्ये मी फेमिलियर नाही आहे, हैदराबाद आणि सोलापूर हायवे. सो मी थोडंसं रिसर्च करेन त्याच्याबद्दल. रेस्ट बघूया आता कसं, कुठे नवीन ॲडव्हेंचर्स, नवीन गोष्टी निघून येतात. नवीन बाईक जरी आली तर काय बोलता येत नाही, यू नेवर नो. सो आय एम मेंटेनिंग अ स्पीड ऑफ 100. म्हणजे आता 100 नाही आहे, पण आता हे डायव्हर्जन्स आहे म्हणून, कारण आता दावणगिरी क्रॉस झाला आहे आणि डायव्हर्जन्स स्टार्ट झाले आहेत आता. दिस इज द आय गेस सेकंड डायव्हर्जन, मला असं वाटतं आहे. दिस इज द सेकंड डायव्हर्जन. तर 100चं स्पीड होते, कारण त्याला कव्हरअप व्हायला थोडं आहे तेवढं. आता नेक्स्ट डायव्हर्जन आहे 7.5 किलोमीटर्समधून असणार. आता लास्ट लेगमध्ये ना जेवढं ऊन पडलं मला तेवढं चांगलं आहे, कारण जास्त ऊन पडलं ना तर डायव्हर्जन्समध्ये जास्त चिखल राहणार नाही. सो दॅट इज द बेस्ट थिंग. पण एवढं ट्रॅफिक नाही आहे डायव्हर्जन्समध्ये पण आतापर्यंत व्यवस्थित घेऊन जाऊ शकतो. आणि माझा शूज पण थोडा सुकून जायचे, ॲक्च्युली सुकले आहेत. मी हेअर ड्रायर मारलेलो खाली असं, म्हणजे रूममध्ये, तर थोडंफार आतून म्हणजे असं झाले आहेत, म्हणजे ड्राय झाले आहेत, पण बाहेरून जे कलर त्याचं टॅनिंग आहे ना ते तसंच थोडंसं आहे. मे बी अजून 2-4 दिवस त्याला उन्हात व्यवस्थित ठेवल्यानंतर ते व्यवस्थित होईल असं वाटतंय मला. ॲक्च्युली कालचा दिवस आहे ना, हे ॲक्च्युली अख्खं ट्रिपचं मोस्ट चॅलेंजिंग पार्ट होतं, मोस्ट चॅलेंजिंग पार्ट. आणि ॲक्च्युली डिस्टन्स पण भरपूर होतं, 700 किलोमीटर होतं, स्टेट हायवे आणि हे सगळं. पण हायवे मला खूप चांगले भेटले, म्हणजे रोड्स आहे ना खूप चांगले भेटले. पण नुसतं प्रॉब्लेम होतं ते की पाऊस होतं. पावसामुळे बरेच टाईम वेस्ट गेलं माझं. मे बी माझं ETA अराउंड 8 होतं, आणि मग ते याच्यामुळे ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास मी लेट झालेलो पावसामुळे. सो ते एक गोष्ट होतं. आणि नंतर येस थोडेसे तेव्हा पण डायव्हर्जन भेटले ते पण. हो. सो एनी हाव, इफ यू सम अप दिस ट्रिप, म्हणजे हे ट्रिप जर आपण सम अप केलं तर इट वॉज वन ऑफ द माय बेस्ट ट्रिप आतापर्यंत तरी. हां, ह्याच्यामध्ये थोडे मिक्स रिॲक्शन, मिक्स एक्सपिरियन्स पण होते, चांगले आणि वाईट गोष्टी पण घडलेत. बट वन थिंग आय हर्ड, मीन्स आय गॉट टू नो दॅट की तुम्ही जर, म्हणजे मला बरेच चांगले लोक भेटलेत मला या ट्रिपमध्ये. बरेच फ्रेंड्स आलेत, मे बी कॉन्टॅक्टमध्ये इन फ्युचर नसणार काय माहीत नाही. बट मोस्ट ऑफ देम आय हॅव मेट व्हेरी गुड पीपल्स. तेच म्हणजे ट्रॅव्हलचं तेच एक दॅट इज अ नाईस थिंग, दॅट तुमचं नेटवर्क वाढतं आणि तुमचे फ्रेंड सर्कल जरा वाढतात. मग ते लोक त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत होते आणि
बऱ्याच गोष्टी असतात. तर ते खूप म्हणजे ते गोष्टी छान वाटतात मला. फॉर एक्झाम्पल नाव द अनिस, तो मला हे कोडायकनालमध्ये भेटला. त्याच्या दिवशी मी रविवारी त्याच्यासोबतच आम्ही पूर्ण फिरलेलो मानवगिरी आणि ते सगळ्या एरियामध्ये जाऊन. तर ही हॅव शेअर्ड हिज एक्सपिरियन्स सम डेज बॅक ओनली. त्याच्यासोबत ते झालेलं की तो ॲक्च्युली होता बँगलोरमध्ये. त्याचं कार तमिळनाडूचं होतं. मग ते बघून 2-4 लोकल कन्नाडा पीपल्स त्याला म्हणजे काय त्यांच्या भाषेमध्ये अब्यूज करायला लागले. आय गेस ही वॉज अबाउट टू गेट रॉब. जर त्याने तो पाहायला नसला तर त्याला ॲक्च्युली बाईकने त्याच्या मागे चेस केले त्या लोकांनी. तो कसं बसा तरी तो निघून गेला. त्याला बरेच गाड्यामध्ये त्याच्या गाडीचं थोडं डॅमेज पण केलं त्यांनी. बऱ्याच गोष्टी झाल्या. तर तो इट वॉज अ हॉरिबल थिंग जे त्याने फेस केलं. आणि ॲक्च्युअलमध्ये हे होतं आहे. बरेच यूट्यूबमध्ये पण बघितलं ना, त्यात बरेच वेळा असं होतं आहे की ते इन सिटी रात्री जर तुम्ही बाहेर निघाले आणि तुमचं बाहेरची गाडी असली ना, म्हणजे नॉट फॉर के, तर मग दे विल ट्राय टू चेस यू अँड दे विल ट्राय टू रॉब यू अँड ऑल दॅट थिंग. ते होत राहतात. आय डोंट नो की तिकडचं गव्हर्नमेंट काय करत आहे, तिकडचं पोलीस काय करतात आहे. कारण एवढेच व्हिडिओ येतात आहे, एवढ्या लोकांचे चेहरे समोर येतात आहे, तरी दे आर नॉट बॉदरिंग अबाउट दॅट. सो आय थॉट की हे सगळ्या गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे ना भीती वाटतं बँगलोर जायचं. आणि बँगलोर इज नॉट सेफ एनी मोर फॉर द नॉन कर्नाटिकस पीपल जे बाहेरून आले त्यांच्यासाठी. आणि बऱ्याच गोष्टी होतात आहे. रिक्षावाले लोक शिव्या घालतात आहे त्यांच्या पॅसेंजर्सला. आणि बरेच यूट्यूबमध्ये बरेच क्लिप्स सगळे व्हायरल्स होतात आहे. सो दिस वॉज द वन थिंग की हे म्हणजे एक टाईपचा एक एक्सपिरियन्स आहे. आणि एक टाईपचं आता मी जेव्हा बँगलोर पण क्रॉस करत होतो ना, मी खूप घाबरलेलो मी की बाबा कसं आणि त्यात पीक ट्रॅफिक होतं. आणि MHची गाडी बघून नको उगाच कोणाला हे नको होण्यासाठी, म्हणजे मी नजरेमध्ये नको येण्यासाठी. तर ते मी खूप प्रे करत होतो आतून की बाबा मला म्हणजे हे करू नको, म्हणजे कोणाच्या नजरेमध्ये मी नाही आलं तर बरं आहे. टायगर्स गेले त्याला. सो तरी एक रिक्षावाला मला भेटला, तो चांगला बोलला माझ्याशी. मी जस्ट विचारलो की ये ट्रॅफिक कितना लंबा रहेगा. लोग त्याने विचारला आपको किधर जाना है. बोललो मेरे को मुंबई जाना है. बोलते और 2-3 घंटा लगेगा बोलला ते. म्हणजे ही वॉज व्हेरी मच नाईस टू मी. तो हे सगळ्या गोष्टी असं पण एक्सपिरियन्स असतात. चांगले एक्सपिरियन्स पण असतात आणि वाईट एक्सपिरियन्स पण असतात. त्या डिपेंड की तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये आहात. पण इथे शेलचं पेट्रोल पंप भेटलं. सो आय थॉट की लेट्स ट्राय शेलचं पेट्रोल पंप फॉर फर्स्ट टाईम. आय यूज अदर सर्व्हिसेस बट पेट्रोल तर पहिल्यांदाच बघतोय. आता मे बी हे एक फ्यूल आणि अजून एक फ्यूल होऊन जाईल. बट बघूया कसं एक्सपिरियन्स आहे. कारण तिथे वॉशरूम आणि हे सगळं पण एकदा बघूया कसं असतं ते. बाकी काय आपलं चालू आहे. तर कॉफी बघूया. कॉफी खूप तारीफ केली कॉफीचं, ऐकलं आहे मी. लेट्स सी. अरे वा, 104 रुपये. ठीक आहे, 2 रुपये जास्त आहे. बऱ्याच चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि यांचं फिल्टर कॉफी ना खूप छान. लास्ट टाइम बँगलोरला जेव्हा निघताना तेव्हा मला एवढं म्हणजे तेवढं चांगलं लागलं नव्हतं. पण आता लय छानच कॉफी. 40 रुपीजला आहे, म्हणजे डबल द रेट. चांगलं आहे. थोडं टाईम इथे गेलं पण इट वॉज व्यवस्थित म्हणजे कंझ्युम करून घेतलं. वॉशरूम पण इथे चांगलंच आहे. असं काही घाण नाही आहेत. म्हणजे एकदम मॉल टाईप तर नाही आहेत. पण हां, सगळं नळात पाणी आहे, क्लीन ठेवलेलं आहे. सो इट्स ओके. पेट्रोल जरा 1 रुपये जास्त आहे, विच इज ओके. नॉर्मल पेट्रोल पहिले तर भेटत नव्हतं. पहिले तर नॉर्मल 112 रुपयाला भेटायचं. वी पॉवर काहीतरी होतं त्यांचं. नाव दिस इज नॉट अ बॅड थिंग. तर मी ते 104 रुपयेवाला भरलो मी. अँड द सेकंड थिंग इज द कॉफी. कॉफी वॉज डॅम ऑसम, डॅम गुड. कॉफी एवढं भारी होतं ना की विचारू नका. म्हणजे खूप छानपैकी फिल्टर कॉफी तिने बनवून ठेवली. इच्छा करत होता अजून घ्यायचं, म्हणून बोललं की नको बाबा. आणि मेन आहे की हवा. ॲक्च्युली हवासाठी मला इथे यायचं होतं. मी विचार केलेलो की HP पेट्रोल भरेन आणि हवा आणि ह्याच्यासाठी
हे करेन, थांबा, हवा आणि कॉफी इथे पिईन करून. बट मी म्हटलं की जाऊ दे, मी म्हटलं की हवा आणि ह्याच्यासाठी जाऊया करून. पण बरं झालं, फ्युल अप करून घेतलो मी. 234 किलोमीटर टोटल झालेत माझे ना. आता हुबळी आलं, जस्ट आलंच, ऑलमोस्ट आलं हुबळी. आणि मग हुबळीनंतर हुबळी धारवाड जागा आहे का, जागा भुसा पडले. मग हुबळी, धारवाड, बेळगाव, कोल्हापूर. आय एम सेट. सो द लास्ट टाइम हे जे 22 किलोमीटरचं जे स्ट्रेच आहे ते करतोय मी. अरे बापरे, चांगलंच मोठं ट्रॅफिक आहे. आता हे हायवे वायडनिंग करतात आहे म्हणून बरंच कामं चालू आहेत. आता इथं ब्रिज दिसलं मला. लास्ट टाइम तर मी बघितलं नाही इथं ब्रिज होतं की नाही. ओ तरी जास्तच गर्दी आहे रे. ते वाटते सगळे केसेस आणि हे सगळं वाटते गव्हर्नमेंटने आणि कोर्टने वाटते सॉल्व केले ह्यांचे, म्हणून आता अवॉइड करतात. कारण ते एकदा दोनदा आलं तेव्हापासून काम चालूच होतं. आय होप आता चांगलं काम चालू झालं असेल. हो, सो एन्जॉय फॉर लास्ट टाईम. ॲक्च्युली हे कसं आहे, फ्रस्ट्रेटिंग होतं ते, पण आता जरा बरं वाटतं. आता म्हणजे कसं आहे की शेवटी करतो तर जरा नॉस्टॅल्जिक फिलिंग येतं आहे. हे बघा अजूनही काम चालू आहे, वायडिंग करतात आहे, बट अजूनही तेवढंच म्हणजे क्रुशलच आहे हे एवढं पॅच. आता इथून 22 किलोमीटर धारवाड येईल. ते हुबळी गेलं मागे, म्हणजे इथून आत गेलं तर हुबळी आहे. धारवाड येईल 22 किलोमीटर नंतर मग 60 किलोमीटरने बेळगाव येतं. बेळगाव आल्यानंतर म्हणजे की बेळगाव नंतर मग निपाणी, कोल्हापूर, ढिक्की. तर विचार करतोय कोल्हापूरचं मटण खायचं, पण वाजणार 3 आणि 3 वाजता त्या लोक जेवण देणार की नाही का माहीत नाही. सो विल ट्राय. आणि नेक्स्ट गोष्ट काय आहे हे बघा, हे असं नाही काढायला लागेल. त्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही आहे. बायकरसाठी तर काहीच पर्याय नाही आहे. ओके, सो ॲक्च्युली मला जगदंबाला खायचं होतं, पण जगदंबा संध्याकाळी क्रॉस करतोय. संध्याकाळी वाटतं ते लोक सर्व नाही करत, रात्रीचं आणि दुपारचंच. हां, जगदंबापर्यंत परत कधीतरी येऊ शकतो. म्हणजे जर म्हणजे इच्छा झाली तर, मटण खायचं इच्छा झाली जगदंबाचं, परत येऊ शकतो मी. मे बी कोल्हापूरमध्ये मुश्किल आहे. ठीक आहे, ट्राय करूया की कसं जमेल तसं. सो हे झालं बाबा, हे 30 किलोमीटरचं पॅच संपलं. नेहमीप्रमाणे काय चेंजेस नाही ह्याच्यामध्ये, तसंच आहे. रिस्की आहे, ओव्हरटेक्स होतात अनऑथोराईज, आणि मोस्ट प्रॉब्ली अजून 2 ते 3 वर्ष लागतील ह्याला पूर्ण बनायला, इफ आय एम नॉट मिस्टेकन. तेव्हा बघूया. आता आता आपलं काय हे देणं राहिलेलं नाही आहे. आता हे कोल्हापूर 180, 412. सो संकेश्वर, आता मे बी संकेश्वर नंतर मग देअर लॉट्स ऑफ डायव्हर्जन्स आय गेस. हे बघ आजोबा, काय चाललंय हो तुमचं? नॉर्मली मी इथे येऊन पेट्रोल भरतो. इकडे एक HP पेट्रोल पंप आहे, तिथे मी एकदा पेट्रोल भरलेलो. इथे काय 2दा-3दा भरलेलो वाटते मी. हो, आता हे शुगर कॅनचे हे बरंच दिसतील तुम्हाला. त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिक होईल, कारण ह्याच्यामुळे कसं की जरा स्लोडाऊन होतात गाड्या, आणि जर गाड्या स्लोडाऊन झाल्या तर थोडंसं ट्रॅफिक. आता ह्याच्यानंतर थोडंसं एनर्जी पाहिजे, कारण ह्याच्यानंतर आता बरेच हे डायव्हर्जन्स आहेत. नुसतं कसं आहे की जरा शक्ती पाहिजे माणसाकडे आणि पेशन्स पाहिजे. चलो देखते हैं. इथे थांबलेलो जुकी थाली जंक्शन. मस्तपैकी मटण थाळी खाल्लं आणि एकदम मन तृप्त झालं. थोडं बरं वाटलंय ना खाऊन, की विचारू नका. ॲक्च्युली मला ऑप्शन हे होतं अमॅडॉन नाही, कोल्हापूरमध्ये आलं तेव्हा थाळी खाऊया. हे फोटो पाठवतो मी, फोटो दाखवतो फटाफट. ऑलमोस्ट हार्डली 15 मिनटाची जेवण टाकतो. 2 चपाती, कुस्का पुलाव अँड व्हॉट वॉज इट. ॲक्च्युली बरेच प्रकार होता. चिकन पण होतं याच्यामध्ये. एक हे ड्रमस्टिक होतं चिकनचं,
एक हिरवं चिकन काहीतरी होतं, 2 टाईपचे मटण होते, किमा अंडाची ग्रेव्ही, तांबडा पांढरा, सोलकढी, गुलाबजामुन आणि ते कांद्याचं ते हे दही कांदा काय खूप हेवी होतं. आणि त्यानंतर मग मी हे घेऊन टाकलो, एक सॅशे पॅक होतं, कसलं कॉफीचं सॅशे पॅक होतं पावडरचं, ते घेऊन पाणी पिऊन टाकलो. मी बोललो की नको बा, एकदम इन्स्टंट शॉट, म्हणजे हे नको व्हायला. सो दिस ब्रेक वॉज ॲक्च्युली निडेड, कारण संकेश्वरपासून ते आपलं महाराष्ट्र बॉर्डर आणि थोडंफार कोल्हापूरमध्ये पण एवढे डायव्हर्जन्स आहे ना, एवढे डायव्हर्जन्स आहे की विचारू नका. म्हणजे लिटरली आय वॉज नोईंग दॅट, बट अँड आय वॉज प्रिपेअर्ड फॉर दॅट. बट कसं आहे की ॲट द एंड तुम्ही फर्स्टेड होऊन जातात किती पण हे चालवलं तर. आणि एक डायव्हर्जन्स एवढे कमीत कमी 7-8 8 किलोमीटरचे आहेत. आणि असं हे झालं ना, म्हणजे अंकलेश्वर, संकेश्वर, निपाणी आणि आपल्या महाराष्ट्र बॉर्डर, मनकोली की मानोली टोल प्लाझा तिथपर्यंत. आणि कर्नाटकाचे सगळे डायव्हर्जन रोड सगळे खराब आहेत. काय डोंट नो काय हे आहे. अरे महाराष्ट्रामध्ये पण 2 डायव्हर्जन भेटले महाराष्ट्राचे, ज्या स्टेटमध्ये जेव्हा क्रॉस करतो मी तेव्हा ते चांगले आहेत रोड्स, म्हणजे ह्याचे डायव्हर्जनचे. तर असं काय त्यांना प्रॉब्लेम आहे का? मे बी स्टेट वाईज कॉन्ट्रॅक्टर वेगळं असणार, यू नेवर नो. सो इट वॉज सच अ वर्स्ट पॅच. म्हणजे 37-38 किलोमीटरचं ते वर्स्ट पॅच आहे आतापर्यंत तरी. आता पुढे किती काय भेटणार देव जाणे. तर एवढं कंटाळलेलं, एवढं फर्स्ट एड होतं ना त्या सुमारात. त्याच्यातूनच एक मुलगा आला, ॲक्च्युली एक कार आलं, ते कारमधून एक मुलगा होता, त्याने सबस्क्राईब केलं ते टॉप बॉक्सवरती नाव बघून यूट्यूबचं. त्यांनी येऊन बोला की गेली सर अंकल युअर सबस्क्रायबर कर. त्या टायमाला मी म्हणजे नारळ पाणी पित होतो ॲक्च्युली. मी पण जरा वेगळ्या ह्याच्यामध्ये धुंदीत होतो. आणि नेमकं त्या गोप्रो पण बंद झालेलं, बॅटरी नव्हती. आणि बॅटरी चार्ज करायचं गेलं तर ते परत काढा, मीडिया मोड काढा, बॅटरी काढा, मग परत लावा, ते लॉंग प्रोसिजर होतं ते. आणि मी एवढं कंटाळलेलो की मी स्किप केलं ते. बट त्याचा एक सेल्फी घेतलं मी, त्याचा एक हार्ट ॲक्च्युली फ्रॅक्चर झालेलं. सो ब्रो, सॉरी आय डिडंट गॉट युअर नेम. इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ, आय एम पोस्टिंग युअर photo with me on the screen. I hope for your speedy recovery and thank you for reaching me out. Thank you very much. नशीब आता ऊन आहे मस्तपैकी, खूप शूज पण दोन्ही सुकले चांगल्यापैकी. ते इम्रान हॉटेल नंतर आता मी असं पोट भरून चांगलं जेवलं आहे. त्याच्यामध्ये रामेश्वरमला असं चांगलं जेवण भेटलंच नाही आणि जेवढं जेवलं पण नाही मी. आणि कंटाळा आलेलं तिथे. काय तिथे हे नव्हतं, साऊथ इंडियन थाई टाईम, त्याचं टायमिंग वेगळं असायचं. मग इडली सांबार होती तो. आता काही नाही, आता नुसतं डायरेक्ट साताऱ्याला चहा पिऊया आणि हे पण चेंज करून टाकूया, वायझड पण चेंज करून टाकूया. म्हणजे अजून 270 किलोमीटर लास्ट टाईम बघितलेलं पुणे होते. अजून किती किलोमीटर राहिलं आहे काय आयडिया नाही आहे. पण कोल्हापूर गेलं, मागे कोल्हापूर गेलं. आता सातारा, सांगली आणि आता कराड येईल ॲक्च्युली. कराड नंतर मग सातारा, नंतर मग पुणे. आता डायव्हर्जन तिथे पण आहे, बट जेवढे मी बघतोय ना तेवढ्याचे जे डायव्हर्जनचे रोड्स आहे ना ते मस्त स्मूथ आहेत. कर्नाटकाचा काय इश्यू आहे का माहीत नाही बाबा. माझ्या यानंतर हे परत रोड बघता येईल की नाही काय माहीत नाही. आणि बघता आला तर बाईकवर ना की नाही ते पण नाही माहीत. 99% तर नाहीच बोलणार. जर बाईकने जायचं असलं ना नाहीच बोलणार. आता जस्ट टोल, चला इथे टोल भरतं तर चालतं एखाद्या. आय डोंट नो कर्नाटकामध्ये कशासाठी लोक टोल भरतात. पेरू आहेत मोठे आहेत. ते काय लफडा झाला वाटते. ऐकत कसलं घेतंय टोलचं लफडं. सो आता जेवढे पण मिस्टेक्स केले याच्यामध्ये त्याचं मी रेटिंग करतो. तर ह्याआधी तुम्ही ह्याच्या आधीचे पण व्हिडिओज आहे ना तुम्ही एकदा बघा आणि तुम्ही जस्ट बघा. आणि जसं मी जे सांगतोय आता ते बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्हाला रिलेट होईल त्याच्याने. पहिल्या दिवशीचं स्टे होतं शिवा लॉज. म्हणजे ते तिथे एक नॉर्मल सिंगल रूम भेटलेलं विच वॉज नाईस. त्याचं रेट अराउंड 800 रुपीज 700 रुपीज होतं. त्यांनी 700 रुपीज चार्ज केले होतं सिंगल नाईटसाठी. जेवण तर बकवास होतं काय, म्हणजे एवढं काय खास नव्हतं त्याचं. तो
मग म्हणजे त्याच्यातून आसपास कोणी घेऊ शकता तुम्ही जर तुम्ही तिथे गेलं तर. शिवा लॉज इज ऑल्सो नाईस, म्हणजे फॉर स्टेसाठी इट इज नाईस अँड रिजनेबल ॲक्च्युली. सो तिथून मग सेकंड स्टे माझं होतं हॉस्टेल ओटी. हां, ते माझं फर्स्ट होतं हॉस्टेलचं एक्सपिरियन्स. सो त्याच्या आधी हॉस्टेलवरचं माझ्याकडे एक्सपिरियन्स होतं, तर थोडंफार सेम आहे. बट त्याच्यामध्ये कसं आहे की ज्या प्रॉपर्टीमध्ये ते ठेवतात ना, म्हणजे हॉस्टेलच बनतं ना, तर त्या प्रॉपर्टीच्या थीमच्या अनुसार ते लोक बक बेड आणि हे सगळं ठेवतात ते, विच वॉज व्हेरी नाईस. म्हणजे क्लिनिनेस, फूड पण चांगलंच होतं, असं काय वाईट नव्हतं, फूड पण चांगलंच होतं. ॲक्सेसिबिलिटी थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण असं की नाही की एकदम लांबच आहे सिटीपेक्षा. सिटीच्या जवळच आहे, सिटी दिसतं इथून, आपलं बस स्टँडच्या जवळ दिसतं. हां, तर टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असलं तर गोष्ट वेगळं म्हणजे जाता येईल. कारण कसं एकदा खाली उतरासाठी आहे, पण वरती चढणं गेलं ना तर जीव जातं याच्यात, कारण खूप स्टीप आहे ते. सो दॅट इज वन थिंग. हे सेकंड, कन्नूरचं द बर्ड हाऊस हॉस्टेल, दॅट इज द नंबर 1 हॉस्टेल एव्हर आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे आत्तापर्यंत, सगळ्यात बेस्ट. म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या पण ट्रिप्स मी केले आहे ऑल ओव्हर ती ट्रिप्स, असं नाही की पॉश आहे एकदम हे, पण ते काय ना त्याचा एक वाईब आहे यार, म्हणजे वाईब आहे. आणि त्या सराउंडिंगने तुम्ही कनेक्ट होतात, एवढं सुंदर आहे. म्हणजे असं आय वॉन्ट बी यु नो काय म्हणता याला, आणि कोणी ऑप्शन दिलं मला परत तिथे जायचं तर डेफिनेटली आय विल टेक इट, डेफिनेटली टेक इट. आता तर आपण साऊथ इंडिया जायचं नाही असं म्हटलं आहे बाईक घेऊन, पण तरी पण असं काय ऑप्शन असलं ना तर मी सोडणार नाही त्याच्यात जायचं, कारण एवढं छान आहे तिथे. इवन द होस्ट वॉज ऑल्सो नाईस. शी वॉज ऑल्सो व्हॉलंटिअरिंग. शी इज ऑल्सो फ्रॉम IT इंडस्ट्री. ती जस्ट व्हॉलंटिअरिंग करत होती तिथे. अँड शी ऑल्सो टूक व्हेरी मच गुड केअर ऑफ एव्हरीबडी हू वेअर विथ मी. 2 जण आणि काय जण त्या हॉस्टेलमध्ये 1 महिना राहिलेले आहेत. सो दॅट वॉज म्हणजे मतलब की 10 on 10 एकदम 10 on 10 एवढं चांगलं होतं नाव. आणि सेकंड मग तिथून मग मी गेलो कोडाईकनाल. कोडाईकनालमध्ये सगळ्यात पहिलं मी राहिलो ट्रिपल कोडाईकनालमध्ये. आत्तापर्यंत सगळ्यात वर्स्ट हॉस्टेल एव्हर आहे बीन. वर्स्ट, बिलकुल वाईब्स नाही आहे. कोणी होस्ट एवढा फ्रेंडली नव्हता. जेवणाचे वांदे, तिथे थांबण्याचे वांदे. अजून त्याच्या डिटेलमध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये दिलं आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलं आहे. ॲक्च्युली ते माझं एक्सपिरियन्स, माझं फर्स्ट्रेशन तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघत असणार. 2 रात्र तिथे राहिलो मी. बट आय नेवर एव्हर विल रेकमेंड दॅट थिंग. आणि इवन गुगल रिव्ह्यूमध्ये मी नुसतं सरळ बोलतो आहे की आय डोंट रिकमेंड टू एनीबडी. आणि ह्याच्या आधी पण त्याचे रिव्ह्यूजमध्ये पण काय असं काही चांगलं काय लिहिलं नव्हतं लोकांनी, मिक्स रिव्ह्यूज होते, बट एवढं काय मला आवडलं नाही. सो दॅट वॉज द थिंग. नंतर मग तिथून मग सोडून मग मी आलो हॉस्टेल कोडाईकनालमध्ये. दॅट प्लेस इज ऑल्सो व्हेरी नाईस, व्हेरी व्हेरी नाईस. त्यांचं जे म्हणजे एक ब्रँड आहे यार, हॉस्टेल इज अ ब्रँड. क्लिनिनेस, जेवण मला एवढं आवडलं नाही तिकडचं, पण तिथे आणि असं का व्ह्यू नव्हतं, पण सनराईज सनसेट व्ह्यू खूप भारी दिसत होती तिथे. आणि मला त्याने ते दिलं ना, मला बेड पण दिलं होतं ना खूप छान, म्हणजे चांगलं विंडो साईडचं बेड दिलेलं. तिथे खूप छान सनराईज होत होतं. तुम्ही टाईमलॅप्स बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, नसले असेल तर वरे बघा, तुम्हाला खूप बरं वाटेल ते. अनफॉर्च्युनेटली म्हणजे टूर घेऊन जमलं नाही मला, बट तुम्ही booking.com किंवा बाकी नक्की गुगल नाही तर हॉस्टेलच्या स्वतः वेबसाईटमध्ये जाऊन त्याचे फोटोज बघू शकता. एकदम मस्त आहे, एकदम भारी आहे. सो त्याच्यानंतर मग मी राहिलो आयलंड स्टारमध्ये रामेश्वरमला. ते पण असं आहे की मी कधीच कोणाला रिकमेंड करणार नाही. मी त्याला ते ॲक्च्युली ते कसं आहे की ते हॉटेल होतं, लॉज म्हणजे लॉज टाईप होतं. आणि ते कसं आहे की एकदम चीप आणि असं गलिच्छ टाईपचं होतं. म्हणजे मेंटेनन्सच्या नावाने नुसतं क्लीन करायचं, बाकी काय करायचं नाही. पाणी असं खारट पाणी, म्हणजे तुम्ही विचार करा, मी एकदा आंघोळ केलं त्या पाण्यामध्ये, एवढं घाण पाणी, खारट पाणी एवढं. तर आय डोंट नो ते लोक तिकडे कसं राहतात करून. आणि असं पण नाही की हे असे 2 मोठे मोठे बेड दिलेले, आणि असं व्हेंटिलेशन तर बिलकुलच नाही. सो इफ यू आर गोइंग टू रामेश्वरम, टेम्पलच्या आसपास स्वस्त असं लॉज बघितलं ना तर बिलकुल जाऊ नका. थोडंसं लांब घ्या. म्हणजे टेम्पलच्या एंट्री करताना एक रोड आहे, तो मेन रोड, तो त्या रोडमधून थोडंसं महाग भेटेल तुम्हाला, बट त्याला ते फॅसिलिटी असतात ना ते चांगलं प्रोव्हाइड करणार तुम्हाला. हे स्वस्ताच्या नादीमध्ये सगळं वाट लावून घेऊ नका, जे मी चुका केली.
ते करू नका. हो हो, खूप वेळानंतर एक डायव्हर्जन भेटला आता. आता बघा इकडचे रोड बघा, चांगलेच क्षेत्र आहे. तर जस्ट एक हिमालयन गेलं, कर्नाटकातच होता वाटते. हां, के होता आणि काझाब्राऊन होतं. तर साईडने गेलं, एवढी छान दिसत होती ना ती गाडी. आणि ॲक्च्युली मला ते सिल्वर आणि आपल्या ग्रे आणि ब्ल्यूवाला टोन मला आवडतं, बट हे एकदम काझा ब्राऊन पण खूप छान दिसत होती साईडने. म्हणजे ना रॉयल एनफिल्डने एकदम म्हणजे छान, म्हणजे वॉट अ गुड लुकिंग बाईक आहे. एवढं छान दिसत होती ना गाडी ती. आय वॉज सो म्हणजे एक म्हणजे काय कसं म्हणजे एक असं हार्ट शेप असं देतात ना, तसं टाईपचं मुवमेंट होतं. एक एवढी छान दिसत होती साईडने. बिकॉज या रॉयल एनफिल्डने खूप छान बनवली आहे गाडी. दोज हू हॅव डिझाईन इट. प्रिवियस वर्जन जनरेशन जी होती ती पण तिची डिझाईन मला एवढी आवडली नव्हती, बट इट वॉज व्हेरी प्रॅक्टिकल. आणि 1000 किलोमीटरचा राईड पण केलं त्याच्यावरती. इट वॉज नाईस, व्हेरी मच प्रॅक्टिकल, बट डिझाईन पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही. पण ही कशी डिझाईन पॉईंट ऑफ व्ह्यूने पण मस्त आहे एकदम, काय पण बोला. अँड इफ आय नीड टू अपग्रेड, आता हे दर वेळा बोलतोच मी, पण सांगतोय, दॅट इज द व्हेरी क्लोज टू परफेक्ट बाईक, टू बी व्हेरी फ्रँक. डिझाईन चांगलं आहे, म्हणजे डिझाईन तर त्याच्यात टॉप नॉच आहे. फ्यूल टँक 17 लिटरचं, विच इज वे गुड, नाही विच इज टू गुड. 15 हे कसं, हे 15 लिटरचं आहे, तर आय वुड प्रिफर लिटिल बिट 15 लिटर, नाही तर थोडंसं जास्त. तर 17 लिटर इज ऑल्सो वेट. आणि ते एक्सरवाईट्स कोण एक कंपनी आहे जे हे बनवते, हँडगार्ड बनवते ह्याच्यासाठी, डॉट बाईकसाठी. त्याने आय गेस 22 लिटरचं पण आयकमामध्ये आता जस्ट झालं आहे आयकमामध्ये. तर 22 लिटरचं त्याने टँक त्याच्यासाठी म्हणजे बनवून ठेवलं आहे. सो कसं आहे की मग अजून टँक कॅपॅसिटी वाढत असेल तर ते पण तुमच्याकडे ऑप्शन भेटतं त्याचं. सेकंड थिंग, 6 गिअर डेफिनेटली व्हेरी गुड. हॅव ए टुरर 6 गिअर भेटले. जेव्हा लॉन्च झाली तेव्हा एक गोष्टच मला हे खटकत होतं की दॅट इज अ स्पोक्स व्हील आहे. पण आता तर ट्यूबलेस स्पोक्स व्हीलचं पण हे ऑप्शन्स आहे आपल्याकडे. सो मीन्स एव्हरी पॉईंट जे आय डिझायर ते सगळ्यामध्ये ते टिकमार्क करत चाललं आहे. सो आय डोंट नो काय बोलायचं काय समजत नाही. दो आय हॅवंट रिडन इट. जेव्हा राईड करेन ना तेव्हा मी मॅन्युफॅक्चरेशन चालू करून टाकेन वाटते की बाबा घ्यायचं की नाही. आणि कम्पॅरेटिव्हली आहे ना ती कशी जरा हाय, म्हणजे एडीव्ही हाय, मोठी दिसते एकदम, दिसायला पण छान आहे. पण मला ही खूप आवडलेली स्क्रॅम्बलर X400X ट्रायमची. दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस बाईक. म्हणजे डिकॅथलॉनच्या बाहेर मी पाहिलेलं व्यवस्थित हँडगार्ड सगळं ते समोरचं मडगार्ड असं रेसवालं, त्याचं डिझाईन, त्याचं म्हणजे अटेन्शन टू डिटेल जे होतं ना डिझाईनमध्ये एकदम जबरदस्त होतं. 6 गिअर 400cc इंजिन, विच इज ओके, नॉट दॅट बॅड. एक्सेसरीज पण सगळं भेटून जाईल, चॅनल स्टे पण सगळं भेटून जाईल, सगळं आहे त्याच्यामध्ये. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नॉर्मलच आहे, याच्यामध्ये जास्त नाही आहे जास्त, विच इज गुड. म्हणजे मी तसंच प्रिफर करतो. हे जास्त झंझट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि हे झंझट असल्यानं नसेल तर बरं आहे. क्रूज कंट्रोल नाही आहे, विच इज गुड. क्विक शिफ्टर्स आणि ते सगळं तर ते देतातच ते लोक, दॅट इज नॉट एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बट टँक कॅपॅसिटीमध्ये ते एक डील ब्रेकर झालं ॲक्च्युली. टँक कॅपॅसिटी 13 लिटरचं दिलं आहे त्यांनी, विच इज नॉट अप टू द मार्क. समजा तरी 13 लिटरचं असलं आणि आय डोंट थिंक सो की दॅट वुड बी मोर इफिशियंट. तर मग जास्तीत जास्त 380 किलोमीटरचं ते रेंज देत असेल. आणि 380 किलोमीटर म्हणजे फुल टँक, म्हणजे टँक टू एम्प्टी. म्हणजे कसं आहे की 300 किलोमीटर नंतर तुम्ही पॅनिक मोडमध्ये तुम्ही निघून जाणार की पेट्रोल पंप भरायचं, पेट्रोल भरायचं. सो दॅट इज वन थिंग. ते म्हणजे कसं माहिती का, इफ आय हॅड अ चान्स त्या गोष्टीसाठी मी ते कन्सिडर करणार नाही. बट ह्याच्या गोष्टीमध्ये ना हिमालयन सगळ्या ह्याच्यामध्ये खाच्यामध्ये बसतात आहे तुम्ही. टू गुड मॅन, टू गुड बाबा. इट वॉज अ रिअली नाईटमेअर पुणे एंटर करण्यामध्ये, म्हणजे पुणे क्रॉस करण्यासाठी. म्हणजे पहिले साताऱ्याच्या ह्याच्या बोगद्यानंतर ट्रॅफिक, परत मग कात्रजच्या टर्ननंतर ट्रॅफिक. असं वाटलं की ॲटलीस्ट बाणेरपर्यंत तरी ओके भेटेल. थोडीच बाणेरपर्यंत नंतर जरा नॉर्मल भेटलं. नंतर हिंजवडीनंतर मग एकदमच थोडंसं म्हणजे ओके झालं. आणि पेट्रोल पण ऑलमोस्ट संपलेलंच होतं. सो पेट्रोल भरलं, फुल टँकच घेऊन टाकलं.
नाव आय डोंट थिंक सो. आता ॲक्च्युली 90 किलोमीटर्स आहे. तर हे साऊथ इंडिया ओडिसी संपण्यामध्ये ओनली 90 किलोमीटर्स इज रिमेनिंग. आणि आता वाजले 9, म्हणजे खूपच लेट झालं आहे. खूपच म्हणजे पोचायला 11 तर वाजतीलच आरामात, नॉनस्टॉप जरी गेलो तर. बस झालं बाबा, इकडे गेलो नाही. एवढं विचित्र परिस्थिती होती ना की विचारू नका. आणि एवढं ट्रॅफिक, असं वाटत होतं की अख्खं पुणेच बाहेर निघालं आहे. दॅट्स द ओनली रिझन आहे ना मला आय हेट ड्रायव्हिंग. म्हणजे ड्राईव्ह करण्यामध्येच अख्खं आयुष्य निघून जाईल मला असं तर वाटतं. तर ते ह्यू रोड येईल, म्हणजे आता हे एक्सप्रेस हायवेचं पास येईल ह्या लोकांना, तर मोस्टली अजून थोडंसं कमी होऊन जाईल ट्रॅफिक. पण बापरे, हे लय चॅलेंजिंग होतं बाबा, खूप चॅलेंजिंग होतं. फुल पेशन्स ठेवायला पाहिजे, फुल पेशन्स नसला ना माणूस संपून जाईल तिथे. लोक असे चालवतात ना की जसं की काय सांगणार तुम्हाला. आता एक आहे बाई की म्हणजे आता आहे, म्हणजे आता काय शेवटचं होतं म्हणून काय आता बोलू नाही शकत. पण असं आता पुण्यात असं नाही की पुणा शेवटचं माझं शेवटचं नाही. पुण्याला येत राहील ना, पुणा इज लाईक अ सेकंड होम. पुण्यामध्ये नातेवाईक राहतात, तर पुन्हा येणं जाणं तर असणारच. ते पण बाईकमध्ये पण असलं तरी काय बोलता येत नाही. बट एक आहे, जर पुण्याच्या बाहेर निघायचं असेल ना, या तर रात्री 9 नंतर निघायचं, नाही तर संध्याकाळी 5च्या आधी निघून जायचं. त्याच्या 9 ते 5च्या दरम्यान काही निघायचंच नाही, हे थंब रूल आहे कशातमध्ये पण. तर तेच फॉलो करायचं आता मी. तर आय थॉट की जरा म्हणजे मी जेवढ्या वेळा पण आलो आहे पुण्यामध्ये, कधी एवढं बेकार परिस्थिती, म्हणजे एवढं बेकार सिच्युएशन कधीच बघितलं नाही जेवढं आता होतं आहे. काय म्हणजे काय झालं, आज रविवार आहे माहिती, पण असं नाही की रविवारी हे रविवारीच मी पुणा क्रॉस करतो. आज काय स्पेशल आहे काय माहीत नाही ना. विकेंड्स म्हणजे विकेंड आहे, पण असं लॉंग विकेंड असं काहीच नव्हतं गोष्टी. एनी हाव, द नेक्स्ट आय गेस लोणावाला ट्रॅफिक भेटू शकते आपल्याला. हां, तर लास्टचे 4-3.5 काय ते किलोमीटर बाकी आहे. आणि इथून सरळ गेलं ना तर उल्वा आणि उरण आणि अटल सेतू लागतं इथून. म्हणजे ज्यांचे कार आहेत, जे पुण्यावर येत असेल, बेस्ट टेन्शन आहे, डायरेक्ट साऊथ मुंबईला पोहोचून जाणार. ओके, सो आता ऑलमोस्ट आपलं ओडिसी संपतच आलं आहे. ऑलमोस्ट. इट वॉज एक्स्ट्रीमली टायरिंग. जर्नी नव्हतं, पण हे ट्रॅफिकमुळे थोडंसं हे झालं. आणि माझं हे हात आहे ना, हे क्लच आणि ब्रेक दाबून आहे ना, आपलं दुखा लागले, दोन्ही हात दुखा लागले. आय डोंट नो कसं राहील. आय डोंट नो टाईम किती आहे झाले, आणि ते टाईम पण सारं चुकीचं दाखवत आहे. आता सगळ्यात मेन आहे की ह्याचं सर्व्हिसिंग करायचं आहे, नट्स अँड बोल्ट टाईट करून घ्यायचं आहे, ऑइल चेंज करायचं आहे, आणि काय करायचं आहे. आणि तर काही नाही आहे सध्या, तर सगळं ऑलमोस्ट झालं आहे. सगळं वॉश करायचं आहे, बिकॉज वॉशिंग इज एक्स्ट्रीमली क्रुशियल. कारण आता धनुषकोटीवरून आलो ना, तिथे म्हणजे सँडविंड लागलेलंच आहे ह्याच्यावरती. तर मग देर इज अ चान्सेस की रश लागायचं. म्हणून बेटर की आपण एकदम क्लीनच करून टाकेल. एकदम डीप वॉश तर करणार नाही ते लोक, वरच्यावर मारेल, पण पाणी जरी मारलं तरी चालेल, का प्रॉब्लेम नाही आहे. बट असंच ठेवू नाही शकत. पहिले पटकन घरातूनच घरी गेल्या त्याला हात होत्यापर्यंत ते केलं पाहिजे. ते ॲटलिस्ट पाणी तरी मारून स्प्रे मारलं पाहिजे. तर दॅट इज द वन टास्क उद्या जे आपल्याला करायचं आहे. ॲक्च्युली हे घर वापसी ना थोडंसं असं मी एक्सपेक्ट करत होतो की थोडंसं स्मूथ असेल, पण तसं तर बिलकुलच नव्हतं, बिलकुल पण नव्हतं. आणि बरेच अनएक्सपेक्टेड गोष्टी घडलेत. जो प्लॅन केलेलं, बट आय थिंक आय शुड प्लॅन लिटिल बिट बेटर नेक्स्ट टाईम. कारण हे वेदर कंडिशन्स आणि हे ते टायमिंग पण जरा आपल्याला बघावं लागेल. मला असं वाटलेलं की आता तर कुठे पाऊस येणार, पाऊस तर नाही येणार. तरी एक छोटंसं स्वेटर आपलं जॅकेट घेतलेलो, हे मला माहीत नव्हतं की तामिळनाडूमध्ये आता अजून पाऊस असतं. आणि बघायला गेलं तर अख्खं तामिळनाडू त्यांना पावसातच मी क्रॉस केलेलं आहे. बँगलोरपर्यंत पाऊस होता, विचार करा, अख्खं तामिळनाडू. आणि आज पुण्याचं ते जाऊन झोपायचं आहे. जेवलं तर जेवलं, नाही तर झोपेन नाही. आता एक ट्रॅफिक भेटेल ते हे टक्काचं. आता आय होप जर 11+ झाले असतील तर ते लागणार नाही. हो, हिमालयन, आय रिअली विश यू कुड बी माइन वन डे. तर
आय होप की तुम्ही जर आता हे एवढे व्हिडिओ बघितले असेल तर बाकीचे पण व्हिडिओ बघाल असं अपेक्षा करतो. आणि काय डाऊट सेट असले तर कमेंट करा बिंदास, आपण पटकन कमेंटचा आन्सर देतो. पण बाकी काय, आयुष्य सुंदर आहे, बस राईड केलं पाहिजे, ट्रॅव्हल केलं पाहिजे. दॅट्स इट फ्रॉम माय साईड. आय एम टेकिंग साइन ऑफ. गुड बाय. आणि तुमचं तुम्ही बघून घ्या. बाय.